आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. म्हणजे कसा उद्या समजा विक्रांत रावांका घराबाहेर काढलात ना तर त्यांका पण पोसूची ताकद आहे माझ्या गिरिजाबाईमध्ये. खमकी अनाता वा मस्त मस्त माका अभिमान आहे माझ्या पुतणीचो. मग चिरला का ना तुमका सांगते जावई बापू, तुम्ही वर्षभर जरी घराच्या बाहेर रावलात ना तरी तुमका आमचा गिरिजाबाई पोसूक शकता. खमक्या आता तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नको. असा होता माझा काय करू गेलंय आणि काय करतय ह्या मका कळणार नाही शिल्लका ना. असं नाही असं नाही, मी ना तुमचा तोंड गोड करू गेलं. घे बहीण, विक्रांत आणि गिरिजासाठी घेऊन येलाय मिठाई. घ्या घ्या ना वहिनी. बरं येऊ मी. बाई तब्येतीची काळजी घे. येतोय हा. बाकी साखरपुड्याक नाही बोलवलास, लग्नात तरी नक्की बोलवा शिरला का ना. येतय मग. अजून कुणाला सीव्ही पाठवू? त्या वेळेला ना लक्षातच नाहीत माझ्या. या राजाचा फोन स्विच ऑफ का लागतोय? गेला. कोणाचा मेल आहे? उद्या इंटरव्ह्यूला बोलवलंय. तुमका सांगते जावई बापू, तुम्ही वर्षभर जरी घराच्या बाहेर रावलात ना तरी तुमका आमचा गिरिजाबाई पोसूक शकता. खमक्या आता तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नको. माझ्या मुलाप्रमाणे ह्याला सुद्धा घर जावई करून घ्यायचा इरादा आहे की काय तुमचा? अहो माझ्या मुलाला तोडलत माझ्यापासून, निदान ह्याला तरी ह्याच्या आईपासून नका तोडू. झोप येते खूप. आता जेवून झोपायचंच आहे. हे बघ जेवण पण आलं. वहिनी काय जेवायला बनवलंय ग? सगळं तुमच्या आवडीचं बनवलंय. मग लवकर ताट घे, मला खूप भूक लागली आहे. ती नेहमीच लागलेली असते. ए तू ना तू. ए ओ सॉरी. ताई ताट पुसून घ्या ना. वहिनी मला सगळे कामाला लावतात. गिरिजा ताई आले. करा करा काम करा. करतेच आहे मॅडम. अरे वा, आज सुचित्रा काम करतेय. बघ ना वहिनीला कामाला लावलंय. चांगलंय. वहिनी आई कुठे आहे? आई किचन मध्ये येत आहेत. आणि विक्रांत गौरव? भाऊ अजून जॉब वरून आले नाहीत. विक्रांत रूम मध्ये असेल. शैतान का नाम लिया और शैतान हाजिर. ए शैतान काय बोलतेस का त्याला? अगं ए गौऱ्या तू कुठे हिच्या नादी लागतोस? जा तू आवरून घे.
ही बोलली म्हणून थांबतो आता. थांब आलो लगेच 5 मिनिटात. ए जा शैतान जा. गौरव, येताना विक्रांतला पण बोलवून आण. हा हा. सुचित्रा, हे पण पुसून घे. किती कामं सांगतात मला. मी काय करू मदत? हो, ती करतीये ना. मी करते ना. ताई, विक्रांत नाही आतमध्ये. खोलीत नाहीये, मग कुठे गेला? मला पण दुपारनंतर दिसलाच नाही तो घरात. वहिनी, तुला काही सांगून गेला का ग? नाही हो. परपासून नाही. गेला कुठे? मी पण मगाशी गौरवच्या रूम मध्ये पुस्तक घ्यायला गेलो होतो, तेव्हा विक्रांत नव्हता तिकडे. मला वाटलं बाहेर गेला असेल कुठेतरी, म्हणून मी पण काही बोललो नाही. ताई, तू कॉल करून बघ ना त्याला. हा. लागत नाहीये फोन. बाय, एकदा महेश रावांना फोन करून बघ. अगं आई, उगाच ते टेन्शन घेत बसते. अगं पण तो घरीच गेला असेल तर आपला तरी जीव भांड्यात पडेल. आणि तो कुठेतरी बाहेर गेला असेल तर? बाय, ऐक माझं, एकदा फोन करून बघ त्यांच्या घरी. ठीक आहे. मस्त, नेहमीप्रमाणे. आता काय हवं हिला? नाही, विक्रांतला तर आपल्यापासून दूर नेलंच आहे ना हिनं. मी ना काय हा बोल गिरिजा. काका, विक्रांत घरी आलाय का? नाही ग, का? नाही, तो कुठेतरी बाहेर गेलाय, न सांगता गेला, म्हणून विचारलं. अगं मग फोन कर ना त्याला. हो काका, फोन केला होता पण लागत नाहीये फोन. तुम्ही टेन्शन घेऊ नका, येईल तो. हा. अगं मी कशाला टेन्शन घेऊ, आणि तू पण टेन्शन नको घेऊ. बघ, तो घरी आला ना की मला मेसेज टाक. ओके? हो काका. काय झालं? नाही, काय विशेष नाही. विक्रांत कुठेतरी बाहेर गेला आणि त्याचा फोन लागत नाही. अहो, आणि तुम्ही हे मला रिलॅक्स राहून कसं सांगू शकता? त्यात काय मीना, असा रात्रीचा विक्रांत कधी घराच्या बाहेर जात नाही का? कुठल्या मातीचे बनलाय तो तुम्ही? आपला मुलगा कुठं गेलाय माहित नाही आणि तुम्ही मला हे थंडपणे सांगताय. मीना, तू उगाच पॅनिक होऊ नकोस. तो काय तर लहान नाही. माझ्यासाठी लहानच आहे तो, कायम राहणार आहे. कुठं गेला असेल विक्रांत? तो त्याच्याही घरी नाहीये. अरे देवा, कुठे गेला असेल विक्रांत? हेच तर कळत नाहीये. नाही, 1 मिनिट, मी पुन्हा एकदा खोलीमध्ये जाऊन बघतो. पण विक्रांत असं न सांगता कुठे जात नाही. कोणी काही बोललं का त्याला? नाही गो बाय, कोण कशाला बोलेल त्याला काय? ताई, विक्रांत घर सोडून निघून गेलाय. काय? काय? काही काय बोलतोयस तू गौरव? हे बघ, या चिठ्ठीवरून तर हेच वाटतंय. गिरिजा, मला माफ कर. मला असं वाटतंय माझ्यामुळे तुमच्या घरात गैरसोय होती. माझ्यामुळे तुमच्या घरात प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून मी घर सोडून जातोय. मला माफ कर विक्रांत. नाही यार, विक्रांत घर सोडून जाऊ शकत नाही. अगं पण त्या चिठ्ठीत तर तसंच लिहिलंय.
नाही दादा, ऐक, काहीतरी गैरसमज झालाय. तेच ना, मला पण कळत नाही की विक्रांतमुळे का कुणाची गैरसोय होईल. अरे उलट मला वाटत होतं त्याचीच आपल्या घरात गैरसोय होतीये. एक्झॅक्टली, मलाही तेच वाटलं होतं. उलट मी ताईला बोललो पण होतो. ताई, आता काय करायचं आपण? ताई प्लीज तू रडू नकोस. हे बघ विक्रांत येईल परत. आणि डोंट वरी, तो नाही आला ना तर आपण त्याला घेऊन येऊ. हा, कसं आणणार सुचित्रा? अगं तो कुठे गेलाय? कुठे आहे? कशा अवस्थेत आहे? काय कर मला ना कळत नाहीये मी काय करू. बाय, मला वाटतंय सगळ्यात आधी महेश रावांना कळवायला पाहिजे. आई ते टेन्शन घेतील. बाय, कधी ना कधी तरी सांगावंच लागणार ना आपल्याला. ठीक आहे, ठीक आहे. मी आता निघते आणि विक्रांतला शोधते आणि रस्त्यात महेश काकांना कॉल करते. ठीक आहे? एक मिनिट, मी पण येतो सोबत. तू एकटी जाऊ नकोस. मी पण येतो. नाही नाही, तू इथेच थांब. घरी कोणीतरी असायला पाहिजे. बरं ठीक आहे, पण काही मदत लागली तर मला फोन करा. हो चालेल. चल ग हर्षदा, येतो. हीच लागत आहे त्याचा फोन. विक्रांत, विक्रांत कुठं गेलायस रे बाबा? अगं तिथेच कुठेतरी जवळपास गेला असेल मीना. जवळपास गेला असता तर एव्हाना आला असता की नाही? आलाय का नाही ना? असं अचानक कुठे निघून गेला हा? बघ तू काळजी करू नकोस, तो जिथे कुठे असेल तिथे व्यवस्थित असेल. फोन का लागत नाहीये मग त्याचा? अगं मोबाईल स्विच ऑफ झाला असेल, त्याच्या मोबाईलची बॅटरी डाऊन झाली असेल. नाही नाही नाही, मला हे काही पटत नाहीये. माझं मन खूप घाबरं होतंय बघा. आपला विक्रांत असा नाही हो. तो न सांगता कुठे जातच नाही कधी. मी त्याला फोन. एक मिनिट थांब. गिरिजाचा फोन आला. हा बोल गिरिजा. आला विक्रांत? नाही काका, तो घर सोडून गेलाय. काय? हो, गौरवच्या खोलीत तो चिठ्ठी सोडून गेलाय. काका त्याला असं वाटतंय की त्याच्यामुळे आमची गैरसोय होतीये म्हणून तो गेला. हे बघा काका, असं काही नाहीये. मला नाही माहित त्याला असं का वाटलं. काहीतरी ना मोठा गैरसमज झालाय त्याचा. तू कुठेस आता? आता जस्ट गौरव आणि मी निघतोय त्याला शोधायला. तुम्ही तिथेच थांबा, मी तुम्हाला जॉईन करतो. ओके? आणि तोपर्यंत तुम्हाला काही कळलं तर मला कॉल करा. हो हो हो. चल चल. बसलीस? हो. एक मिनिट, काय 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 म्हणाली? काय ती? कुठे? विक्रांत गिरिजाचं घर सोडून कुठेतरी गेलाय. झालं तुमचं समाधान? हेच हवं होतं ना तुम्हाला? मीना काय बोलतेस तू? हे बरोबर बोलतेय मी. सारखं आपलं ते गिरिजा गिरिजा करत असायचा. आता काय होऊन बसलं बघितलं ना? मीना तू उगाच अर्थाचा अनर्थ करू नकोस. काय चुकीचं बोलते? काय चुकीचं बोलते मी? सांगा ना. तरी मी सांगत होते त्या गिरिजाला आपल्या विक्रांत पासून लांब ठेवा, पण नाही ऐकलत माझं. विक्रांत तुमच्यामुळे घर सोडून गेलाय. विक्रांतने का घर सोडलं माहितीये का तुला? गिरिजाच्या घरच्यांची गैरसोय होऊ नये या विचाराने विक्रांतने ते घर सोडलंय. त्यांची कसली डोंबल्याची गैरसोय होते? तुला तसंच वाटणार ग. काय वेगळं वाटणार आहे, पण विक्रांतचं तसं नाहीये. त्याला गिरिजाच्या घरच्यांबद्दल प्रेम आपुलकी वाटते. नाही म्हणजे खरं तर अशा परिस्थितीमध्ये समोरच्याचा विचार करतोय हीच मोठी कौतुकास्पद गोष्ट वाटते मला. कसलं डोंबल्याचं कौतुक वाटते तुम्हाला या परिस्थितीत? या परिस्थितीमध्ये विक्रांतला शोधून आणणं हेच मला जास्त महत्वाचं वाटतंय. आणि मी तिथेच जातोय, कळलं? हे सगळं खरं तर माझ्यामुळे घडतंय. त्यावेळेस त्या म्हातारीचा अपमान केला नसता ना तर आज हे काही घडलंच नसतं. काय करू? विक्रांत ये बाबा लवकर घरी. वासंती ताई, हॅलो.
महेशराव, सापडला का विक्रांत? तुमच्या घरी आलाय का तो? नाही, मी त्याला आता शोधायला घराबाहेर पडतोय. प्रवळला था, कुठे गेला असेल हो पोर? अहो तुम्ही काळजी करू नका, विक्रांत सापडेल. हा, हे सगळं ना माझ्यामुळेच झालंय. मी लग्नात मोडता घालायलाच नको होता. अहो तसं काही नाहीये, आणि तुम्ही सगळा दोष स्वतःला नका देऊ. हे बघा, जे काही केलंय ते आपण दोघांनी मिळून केलंय. तर मी काय म्हणतो, विक्रांत घराबाहेर का पडला? म्हणजे तसं काही घडलं का घरामध्ये? हा, म्हणजे रमाकांत भाऊ येऊन टोमणे मारून गेले. विघ्नेशच्या आई पण भलतं सलतं काहीतरी बोलून गेल्या. ते बहुतेक पोराने मनाला लावून घेतलं हो. थोडक्यात असं झालंय तर हा कदाचित. महेशराव, मीनाताईंना पटवून देण्यासाठी आपण जे काय करतोय त्याच्यामुळे बाय आणि विक्रांतच्या नात्यात दुरावता येणार नाही ना? नाही, अजिबात नाही. हो, अशा परिस्थितीत ते दोघं एकमेकांना समजून घेतील. उलट ते एकमेकांच्या आणखी जवळ येतील. तुम्हाला खरंच असं वाटतंय? म्हणजे काय, ऑफकोर्स. अहो हीच तर त्यांच्या प्रेमाची परीक्षा आहे. मला तर वाटतंय आपणच चूक केलीये. आपण मुलांच्या आयुष्यातले आनंदाचे क्षण त्यांच्यापासून हिरावून घेतोय असं वाटतंय हो. अहो असं अजिबात नाहीये. आणि तुम्हाला मी सांगितलं ना, आपण हे सगळं त्यांच्या भविष्यासाठी करतोय म्हणून. आपण मला बघवत नाही हो हे. बघा ना, साखरपुड्यापर्यंत सगळं नीट होतं. आपण हळूहळू मीनाताईंची समजूत काढली असती ना. अहो काही वाईट घडलेलं नाहीये. उलट मला तर माझ्या विक्रांतचा अभिमान वाटतोय. म्हणजे स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात त्याने तुमचं राहतं घर सोडलं. याचा अर्थ स्वतःला सिद्ध करण्यासाठी तो काहीही करू शकतो. आपण बिचार पोर कुठे कुठे फिरत असेल हो. महेशराव, आपण एकदा मीनाताईंशी बोलायचं का? त्या तयार झाल्या ना तर आपल्याला हे सगळं करायची गरजच नाही पडणार. नाही, नको, अजिबात नको. हे बघा, मुलाच्या प्रेमापोटी कदाचित मीना विक्रांत आणि गिरिजाच्या लग्नाला होकार देईल सुद्धा. अहो पण ती नंतर गिरिजाला त्रासच देणार, मला माहितीये ना. त्यामुळे अजिबात नको. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मीनाला विश्वासात घेण्याची अजिबात गरज नाही. हा, पण विक्रांत? अहो तुम्ही विक्रांतची अजिबात काळजी करू नका. विक्रांत सापडेल. आणि हे बघा, विक्रांतने आता पहिलं ठोस पाऊल उचललंय ना, मग आपण आता त्यात मोडता नको खाल्या. कळतंय ना तुम्हाला? बर, पण विक्रांत सापडला की कळवा हा लगेच. माझ्या जीवाला घोर लागून राहिलो. अहो पहिला फोन तुम्हालाच करतो वासंतीताई, ठीक आहे? खरंच वासंतीताई म्हणतायत तसं दोघं एकमेकांपासून दूर तर जाणार नाहीत ना? माझंच काही चुकत नाहीये ना? नाही, हा विचार करण्यापेक्षा आधी विक्रांतला शोधायला हवा. कोण फोन करता हा? अरे ह्या बाईक काय काळ वेळ नाही काय, कधी पण उठसूट माका फोन करता. असं नाही, मराठी बघूया तरी. अरे मीनाताई, तुमका 100 वर्ष आयुष्यात तुमचीच आठवण काढलेलं शिरला का ना? ते सगळं सोडा. तुम्ही मला आधी सांगा, तुम्ही विक्रांतला नेमकं काय बोललात? का? अहो का काय, विक्रांत गिरिजाचं घर सोडून निघून गेलाय. काय? हो, आणि तो कुठे गेलाय कोणालाही माहित नाहीये. त्याचा फोनही लागत नाहीये. अच्छा, म्हणून तुम्ही मला फोन केलास काय? पण काळजी करू नको शिरला का ना? काळजी करू नका? काय म्हणताय तुम्ही? विक्रांत माझा मुलगा आहे. माका एक कळणार नाही, तुम्ही टेन्शन कशा घेता? सगळं तर तुमच्या मनासारख्या चालला. ह्यात काय मनासारखं होतंय? विक्रांत बेपत्ता झालाय. असा नाही हो, पण तो गिरिजेच्या घरातनं कायमचो बाहेर पडलो, ह्या कसा लक्षात येणार नाही तुमच्या? नाही, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण विक्रांत अजून घरी सुद्धा आला नाहीये हो. येतलो. खिशातले पैसे संपल्यानंतर खाई जायत घराकडे येतलो शिरला का ना? हो, नाही म्हणजे हे माझ्या लक्षातच आलं नाही, पण तरी तो. थोडं धीर धरा आणि मग बघा काय होता शिरला का ना? येईल ना नक्की घरी विक्रांत? येतो मीनाताई, घराकडे येतो, अजून खाई जातलो तो. तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी असं आहे ना, मी ठेवते. हा ठेव. हो, विक्रांतला तुमच्या आणि गिरिजाच्या घरातून कायमचो बाहेर काढण्यासाठी तर मी हो डाव खेळलोय. केरला का ना?
अरे पण परत ह्यो घराकडे नाही इलो म्हणजे मिळवल्या. याला कुठे बघितलं का? नाही. आसपास कधी एकदा नीट बघा ना प्लीज. काका बघा ना जरा. हा. एक्सक्यूज मी, तुम्ही या मुलाला कुठे पाहिलाय? नीट बघा. शुअर? तर याला बघितलं कुठे? इथे कुठे येऊन गेला संध्याकाळी. एकदा बघा ना प्लीज. जरा आपने देखा है? एक्सक्यूज मी, तुम्ही ह्या मुलाला पाहिलंय कुठे? बघ ना, नीट बघ ना. दादा तुम्ही याला पाहिलंय कुठे? नाही दादा. तुम्ही पाहिलंय? एकदा नीट बघा ना प्लीज. तुम्ही पाहिलंय का? दादा सॉरी डिस्टर्ब करतोय. तुम्ही पाहिलंय ना कुठे? नक्की? नाही का, विक्रांतला कोणीच नाही पाहिलं इथे. आम्ही नेहमी ज्या ठिकाणी भेटतो तिथेही बघितलं रे, आपण तिथेही नाही येतो. आता काय करायचं? नाही नाही गौरव, हे बघ हार मानून चालणार नाही. आपल्याला काहीही करून विक्रांतला शोधायलाच हवं. शोधूयात. तू काळजी करू नको. आपण इकडे बघूया. ये.